राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती देण्याच्या करता आज ही अकलूज या ठिकाणी लोकनेते कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या जनसेवा संघटनेच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील, त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष अक्षयजी भांड, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित दिव्यानी सुधीर रास्ते, माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे, दादासाहेब जाधव, शरद रुपनवर, अतुलजी सरतापे, सागरजी घाडगे, सागर काळे, अमित देशमुख, रणजितसिंह देशमुख, योगिताताई देशमुख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ही पत्रकार परिषद घेतली। आपल्याला या ठिकाणी बोलवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आजचा हा दिवस असा आम्ही समजतो। या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तडफदार व्यक्तिमत्व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर ज्यांचं कधीही न विसरता येणारं असं गारुड हे प्रतापसिंह मोहिते पाटील म्हणजेच पप्पांचं त्या ठिकाणी होतं आणि जिल्हा परिषदेचा त्यांचा कार्यकाळ हा सोलापूर जिल्ह्याच्या कायमस्वरूपी संस्मरणात राहील असा त्यांचा कार्यकाळ होता। मोहिते पाटील कुटुंब हे पहिल्यापासून बारामतीकरांशी म्हणजे पवार कुटुंबाशी जोडलेलं असं एक कुटुंब, परंतु काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी घडत गेल्या, परंतु आता नव्यानं त्याच्यामध्ये दुरुस्ती होताना आपल्याला दिसते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी त्या ठिकाणी घडत असतात। त्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आज मोहिते पाटील परिवाराने घेतलेला आहे। विशेषतः धवलसिंह मोहिते पाटील, त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील या कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या प्रवेशाचा संस्मरणीय असा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीतच पार पाडणार आहे। परंतु 2च दिवसामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचे असल्यामुळं अकलूजची नगर परिषद जी आहे या निवडणुकीचं नेतृत्व हे स्वतः पद्मजादेवी मोहिते पाटील या करणार आहेत। त्यांना धवलदादांची आणि उर्वशी वहिनींची त्यांना साथ असणार आहे आणि माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व एका अर्थानं पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबाकडे सोपवण्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे। त्याची सुरुवात ही या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं होत आहे। मी त्यांच्याकडं आज या निवडणुकीचे EB फॉर्म देखील सोपवत आहे। या निवडणुकीच्या संदर्भानं सर्वच्या सर्व 26 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या शेड्यूल कास्ट करता राखीव असलेल्या जागेवर ॲडव्होकेट
देवयानी सुधीर रास्ते यांची उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घोषणा करत आहे. मी सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी या सर्वांचं, आपल्या सर्वांच्या साक्षीनं, या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आणि मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या साक्षीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेनं मी या मोहिते पाटील कुटुंबाचं माझ्या पक्षामध्ये या ठिकाणी औपचारिक स्वरूपाचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रवेशाचा रितसर कार्यक्रम अजितदादा पवार यांच्या आणि सुनील तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी पार पडणार आहे. परंतु निवडणुका आता 2 दिवसावरच असल्यामुळं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या पक्षाचं नेतृत्व करण्याच्या करता त्यांचा पक्षातील प्रवेशाची निश्चिती करणं याच्याकरता म्हणून हा औपचारिक प्रवेश आता या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये मी करून घेत आहे. मी विनंती करतो आईसाहेबांना की आपण आमच्या पक्षाच्या मध्ये पक्षाचा मफलर परिधान करून पक्षाच्या नेतृत्वाची धुरा ही स्वीकारावी. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचं विचारू शकतो. आता निवडणुकीच्या प्रवेश सोहळा हा लवकरच अजितदादांची आणि तटकरे साहेबांची वेळ घेऊन त्या ठिकाणी पार पडेल. त्याचा भव्य दिव्य कार्यक्रम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या मोहिते पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एक देखणा सोहळा घेऊन त्या ठिकाणी पार पडेल. तालुक्यातील एकच प्रवेश आहे मोहिते पाटील घराण्यामध्ये, आणखी प्रवेश आहे तालुक्यामधले आणखी महत्त्वपूर्ण प्रवेश आहेत. आपल्याला कल्पना आहे, आपण त्या संदर्भात वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्यात. तालुक्यातले अत्यंत महत्त्वाचे नेते अनेक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही भागांमध्ये त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत प्रभुत्व असलेले नेतृत्व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भामध्ये अंतिम चर्चा त्यांची झालेली आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचाही यथावकाश प्रवेश हा सोहळा घेऊन पार पाडला जाईल. नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार कोणाबरोबर युती करणार त्या संदर्भातले सर्व अधिकार त्या पद्मजादेवी मोहिते पाटील म्हणजेच आईसाहेबांना आणि धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्याकडे नेतृत्व दिले त्यांना असतील. दादा हे चालतं बोलतं नेतृत्व आहे, ते मागेल ती जबाबदारी त्यांना मिळेल.
भाजप म्हणते की आपल्यामध्ये गुंडगिरी आहे आणि मोहिते पाटील गट म्हणतोय की ते गुंडांना म्हणजे आका आहेत गुंडांचे. तर हे दोन मुद्दे त्या इलेक्शनमध्ये, तर आपले मुद्दे कुठले असणार आहेत त्या इलेक्शन? अकलूज परिसरावर मोहिते पाटील कुटुंबाने आणि या संपूर्ण परिसराने मोहिते पाटील कुटुंबावर खूप वर्षापासून प्रेम केलेलं आहे आणि ही न तुटणारी नाळ आहे आणि प्रत्येकाला या अकलूजकरांना म्हणा किंवा माळशिरसकरांना स्थानिक अस्मिता ही अतिशय प्रिय आहे. शहरापासून दूर असलेल्या या परिसराचं नंदनवन करण्याचं काम मोहिते पाटील कुटुंबाने केलेलं आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. या महाराष्ट्रामध्ये बारामतीनंतर जर कुठल्या परिसराचं विकसित भाग म्हणून जर उल्लेख करायचा झाला तर ते अकलूजचं नाव घ्यावं लागतं. राहिला प्रश्न गुंडगिरी आणि या सगळ्या गोष्टीचा, आम्ही ते आमच्यात बघून देऊ. बाहेरच्या लोकांनी आम्हाला त्या संदर्भात सांगणं काही योग्य नाही.